कल्पना करा, आज 2030 साल आहे. काही लोक अजूनही फक्त नोकरीच्या शोधात आहेत, तर काहींनी 2026 ते 27 मध्ये योग्य निर्णय घेतला आणि आज त्यांचा व्यवसाय लाखो रुपयांची उलाढाल करत आहे. फरक फक्त एका गोष्टींचा होता, तो म्हणजे भविष्य ओळखण्याचा. आज मी तुम्हाला अशा व्यवसायांबद्दल सांगणार आहे जे 2030 पर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. हो, व्हिडिओ विद्यार्थी, नोकरी करणारे, गृहिणी, छोटे व्यावसायिक आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही भविष्यातील व्यवसाय 100% खात्रीने सांगू शकत नाही. पण तंत्रज्ञान, लोकसंख्या, ग्राहकांच्या सवयी आणि बाजारातील बदल पाहता काही क्षेत्रे सातत्याने वेगाने वाढत आहे. नंबर 1, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेवा. आता फक्त मोठ्या कंपन्यांसाठी राहिलेली नाही, तर छोट्या दुकानांपासून डॉक्टर, वकील, शिक्षक, युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर सर्वजण एआय वापरत आहेत. जर तुम्हाला एआय वापरून सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, वेबसाईट, जाहिराती किंवा ग्राहक सेवा देणे येत असेल, तर तुम्ही एआय सेवा देऊन व्यवसाय उभा करू शकता. एआय माणसांची जागा घेणार नाही, पण एआय वापरणारे लोक एआय न वापरणाऱ्या लोकांपेक्षा पुढे जाऊ शकतात. नंबर 2, पर्सनल ब्रँडिंग एजन्सी. लोक आता कंपनीपेक्षा व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवतात. डॉक्टर, सीए, वकील, ट्रेनर, एजंट, दुकानदार प्रत्येकाला इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब आणि लिंक्डइन वर स्वतःचा ब्रँड तयार करायचा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ शूट, एडिटिंग, कंटेंट, थंबनेल, सोशल मीडिया हाताळता येत असेल, तर हा मोठा व्यवसाय होऊ शकतो. नंबर 3, तो म्हणजे हेल्थ अँड वेलनेस. लोक आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी पैसे खर्च करत आहेत. योगा, फिटनेस, हेल्दी फूड, डाएट प्लॅन, स्किन केअर, मानसिक आरोग्य, मेडिटेशन ही सर्व क्षेत्रे वाढत आहेत. जर तुमच्याकडे या क्षेत्रातील कौशल्य असेल, तर हा दीर्घकालीन व्यवसाय ठरू शकतो. नंबर 4, क्लाउड किचन. लोक बाहेर जाण्यापेक्षा घरी अन्न मागवत आहेत. चांगली चव, स्वच्छता आणि वेळेवर डिलिव्हरी दिली तर कमी जागेतही व्यवसाय सुरू करता येतो. विशेषतः पदार्थ, घरगुती जेवण, डाएट फूड किंवा ऑफिस टिफिन यासारख्या संकल्पना वाढू शकतात. नंबर 5, क्विक कॉमर्स. 10 ते 20 मिनिटात वस्तू पोहोचण्याची सवय ग्राहकांना लागली आहे. या क्षेत्रात पॅकिंग, मायक्रोवेव्ह हाऊस, डिलिव्हरी सपोर्ट, स्थानिक पुरवठा, स्पेशालिटी प्रॉडक्ट अशा अनेक संधी निर्माण होतात. नंबर 6, डिजिटल एज्युकेशन. लोक आता मोबाईल शिकत आहेत. भाषा, कौशल्य, वित्त, स्वयंपाक, ब्युटी, टेक्नॉलॉजी, करिअर कोणत्याही विषयावर ऑनलाईन कोर्स तयार करून विकता येतो. जर तुमच्याकडे ज्ञान असेल, तर ते डिजिटल उत्पादन बदलता येतं. नंबर 7 म्हणजे क्रिएटर इकॉनॉमी. व्हिडिओ बनवणे हा आता छंद नसून करिअरचा मार्ग बनला आहे. युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर प्लॅटफॉर्मवर सातत्याने दर्जेदार कंटेंट दिल्यास जाहिराती, ब्रँड डील्स, एफिलिएट मार्केटिंग, डिजिटल उत्पादने आणि सेवा यांमधून उत्पन्न मिळू शकते. नंबर 8, सस्टेनेबल प्रोडक्ट. पर्यावरणपूरक वस्तूंना मागणी वाढत आहे. रियुजेबल उत्पादने, पर्यावरणपूरक पॅकेजिंग, नैसर्गिक घरगुती वस्तू आणि कमी प्लास्टिक वापरणारे पर्याय यांना भविष्यात अधिक संधी मिळू शकतात. नंबर 9, सिनियर सिटीजन सर्व्हिसेस. भारतात ज्येष्ठ नागरिकांसाठी संख्या वाढत आहे. होम केअर, मेडिकल सपोर्ट, हेल्थ, साथीदार सेवा, घरपोच मदत अशा सेवांची गरज वाढू शकते. नंबर 10, लोकल ब्रँड्स. मोठ्या ब्रँड सोबतच स्थानिक ब्रँड ही वेगाने पुढे येत आहे. जर तुमच्या उत्पादनात गुणवत्ता, विश्वास आणि सोशल मीडियावर चांगली उपस्थिती असेल, तर छोट्या शहरातूनही मोठा ब्रँड तयार होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2030 मध्ये सर्वात मोठा व्यवसाय कोणता असेल? उत्तर आहे समस्या सोडवणारा व्यवसाय, लोकांना वेळ वाचवून देणारा व्यवसाय, लोकांचे पैसे वाचवणारा व्यवसाय, लोकांचे आरोग्य सुधारवणारा व्यवसाय, लोकांना नवीन कौशल्य शिकवणारा व्यवसाय आणि लोकांचे जीवन सोपे करणारा व्यवसाय.